नवोदय मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी पाली प्रवेशिका यामधील एक निबंध आहे. निबंधासाठी आपण कधी कधी वापरतो शब्द. तर बागेचं वर्णन कसं करावं ह्यावरती आज आपण एक धडा आहे त्याच्यावरती. तो धडा आज आपण समजून घेणार आहोत. कारण त्याच्यामध्ये 3 धडे एकूण आहेत. उद्यान आहे, बागेसंबंधी आहे, शाळेसंबंधी आहेत आणि गावाच्या संदर्भात आहे. तर माझं गाव कसं आहे, माझी बाग कशी आहे किंवा माझी शाळा कशी आहे ह्याबद्दल जेव्हा माहिती दिली जाते तेव्हा पालीमध्ये कशी दिली जाते ह्यावरती हा धडा आहे. आपण आज उद्यान म्हणजे बाग ह्यावरती आपला अभ्यास असणार आहे. तर सुरुवात करूया आपण. तसं छोटासा पॅराग्राफ आहे, पण आपण पालीचे काही शब्दार्थ कसे असतात ते पाहणार आहोत आणि नंतर आपण हा धडा संपूर्ण समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. अम्हाकं नगरे एकं उद्यानं अथी. अम्हाकं याचा अर्थ कसा होतो? हा शब्द अहं या सर्वनामाचा अनेकवचनी रूप आहे. म्हणजे अम्हाकं हा शब्द अहं ह्या शब्दाच्या सर्वनामाची हा जो सर्वनाम आहे त्याचं अनेक वचन रूप आहे. त्याचं मराठी ट्रान्सलेशन काय असं होणार? आमचा, आमची, आमचे. हे जेनेटिव्ह म्हणजे संबंध दर्शवण्यासाठी छटी विभक्ती आपली कशी वापरतो असं ते. किंवा आम्हाला, आमच्यासाठी डेटिव्ह हे आहे चतुर्थी विभक्ती. उदाहरणार्थ आम्हाकं देथं म्हणजे आम्हाला द्या. आम्हाला म्हणजे कर्माच्या रूपात जर वापरलं गेलं तर ही द्वितीय विभक्ती पण होऊ शकते. यानुसार अर्थ याचा अर्थ आपल्याला घ्यायचा गेला तर आमची मालमत्ता, आमच्या पक्षाचा किंवा आमच्या गटाचा माणूस असाही होतो. मग म्हणून आपला हा शब्द कुठला घेणार तर आपण अम्हाकं नगर हा कोणतरी सांगतोय म्हणजे हे संबंध दाखवतो की काय तर दाखवतो आहे की आमचं. पुढचा शब्द आहे नगरय. नगर ह्या शब्दापासून हा शब्द पुढे झालेला आहे. नगर म्हणजे शहर किंवा नगर. नगरे, नगर अधिक ए हा प्रत्यय लागला तर म्हणून त्याला नगरे. सप्तमी विभक्ती झाली आहे नगरात म्हणजे सप्तमी विभक्ती झालेली आहे. एकं म्हणजे एक, उद्यानं म्हणजे बाग आणि अथी म्हणजे आहे. तर अशा प्रकारे ह्या शब्दाचा पूर्ण अर्थ कसा होईल की आमच्या नगरात एक बाग आहे. अशा प्रकारे बाग किंवा उद्यान म्हणा, तुम्ही बगीचा म्हणू शकता. तर आमच्या नगरामध्ये एक बाग आहे असं एक कोणतरी स्वतःहून सांगतोय तेव्हा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की तिसरा व्यक्ती कोणतरी सांगतोय की आपल्याला समजून सांगतोय की आमच्या नगरामध्ये काहीतरी आहे म्हणून. उद्याने विविध रुक्खा सन्ति. उद्याने इथे पण आता ए प्रत्यय लागला आहे त्यामुळे उद्यानात सप्तमी विभक्ती झाली आधी आणि त्याचा अर्थ झाला उद्यानात. विविधा म्हणजे विविध अधिक आ हा प्रत्यय लागणार त्यामुळे झाला तो विविधा. प्रथमा विभक्ती झाली आपला. तर अनेक प्रकारचे त्याचा अर्थ काय होतो? अनेक प्रकारचे किंवा नानाविध किंवा विचित्र किंवा वैविध्यपूर्ण. याचा तिसरा अर्थ पण होतो की खांद्यावरून ओझे वाहण्याची जी कावड असते त्यालाही आपण ते म्हणू शकतो. हा एक विशेष अर्थ आहे. हा या शब्दाचा एक विशिष्ट अर्थ आहे जो जेव्हा एखादी वस्तू नेण्यासाठी खांद्यावर काठी किंवा कावड वापरली जाते त्यालाही विविध असे म्हटले जाते. ह्याचा व्युत्पत्ती काय झाली? वी म्हणजे विशेष किंवा वेगळे आणि विध याचा अर्थ होतो प्रकार किंवा पद्धत. हे एक विशेषण आहे जे नामानुसार आपले रूप बदलते. रुक्खा म्हणजे वृक्ष. याच्यामध्ये आ प्रत्यय लागला आहे म्हणून अनेक वचनामध्ये त्याचा रूपांतर झालं रुक्खा म्हणजे झाडे. आणि संती. आता अथीचं हे अनेक वचन आहे संती. संती म्हणजे आहेत. संतीचं 3 प्रकारे म्हणजे त्याचा वापर होऊ शकतो. संती म्हणजे स्त्रीलिंगीमध्ये जर आपण गेला स्त्रीलिंगी नामामध्ये गेलं तर त्याचा समधातूपासून सुरू झालेला हा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो शांती किंवा शांतता. संती आपला जो शब्द आहे तो क्रियापद अनेक वचन घेतलं आहे म्हणून त्याची सुरुवात कुठून आहे? मूळ धातू काय आहे तर असं धातू म्हणजे त्याचा अर्थ होतो आहेत. आणि संती हा ती दीर्घ आहे. श्रीलिंगी विशेषणमध्ये श्रीलिंगी विशेषणमधून असं धातूपासून निर्माण झालेला
सज्जन स्त्री असा त्याचा पण अर्थ होतो. म्हणजे जर दीर्घ ती असेल, संतीमधला दीर्घ ती असेल तर त्याचा अर्थ होतो सज्जन स्त्री. म्हणजे याचा अर्थ काय होणार मग? उद्याने विविधा रुक्खा संती. तर आपल्यामध्ये घ्यायचा अर्थ घ्यायचा उद्यानामध्ये विविध वैविध्यपूर्ण अनेक प्रकारची झाडे आहेत. पुढचा शब्द आहे रुक्षेषु बहुओ सकुना वसंती. रुक्षेषु रुक्ख अधिक येसु, रुक्षेषु सप्तमी विभक्ती झाडांवर. बहुओचं बहु म्हणजे खूप, पुष्कळ, मोठ्या प्रमाणात असलेली एखादी गोष्ट किंवा अनेक. अनेक हा शब्द पण आपण करतो की संख्येने जास्त असलेला की मोठा किंवा विभाग, आकारमानाने किंवा गुणवत्तेने थोर. बहु हे विशेषण आहे. हे कोणत्याही नामाची व्याप्ती किंवा संख्या दर्शवण्यासाठी त्याचा वापरले जाते. बहु पुल्लिंगी नाम किंवा विशेषण जेव्हा याचा वापर बहु दीर्घ, बहुमधला उ हा दीर्घ असेल तेव्हा त्याचा अर्थ होतो अनेक लोक किंवा अनेक गोष्टी असा होतो. सकुणा म्हणजे पक्षी. आणि इथे सकूण असं शब्द असेल तर पक्षी असतात आणि सकुणा आ प्रत्यय लागला तर सकुणा म्हणजे अनेक पक्षी झाले. वसंती याचा मुख्य शब्द आहे वसती. वसती म्हणजे राहतो किंवा राहते, निवास करतो किंवा करते. तर अनेक वचनामधला अंती प्रत्यय लागल्यामुळे राहतात. झाडावर खूप पक्षी राहतात. झाडावर अनेक पक्षी राहतात, विविध प्रकारचे पक्षी राहतात. सकुना रुक्षेषु विविधानी फलानी खादंती. आता सकुनाचा आपण अर्थ पाहिला, अनेक वचनामधले पक्षी आहेत. रुक्षेषु येसु प्रत्यय लागला, अनेक वचन. आणि विविधानी तर विविध प्रकारचे वैविध्यप्रमाणे. फलानी म्हणजे फळे, अनेक वचनामध्ये फळ, फलानी, फलन, फलानी असा तो शब्द होतो. खादंती खातात. खादती मुख्य शब्द आहे. खादती एक वचन खातो आणि खादंती अनेक वचन खादंती. म्हणून काय होतो सकुना रुक्षेषु विविधानी फलानी खादंती. म्हणजे पक्षी झाडावरील विविध फळे खातात. उद्यानो एको तळाकोपी अत्थी. उद्याने ए प्रत्यय लागला, उद्याने. उद्याने म्हणजे बागेत. एको एक, तळाक म्हणजे तळे किंवा तलाव. आणि अपी हा शब्द त्याला लागलेला सर्व म्हणतो त्याला अपी म्हणजे सुद्धा. अत्थी आहे म्हणजे उद्यानात एक तलाव सुद्धा आहे. खगाच पशुच तळाके उदकं पिबंती. खगा म्हणजे पक्षी. खग म्हणजे पक्षी आणि आ प्रत्यय लागला म्हणून अनेक वचन अनेक पक्षी. पशु म्हणजे पशु किंवा प्राणी, पाळीव प्राणी किंवा जनावर. उदकं याचा अर्थ होतो पाणी. पिबती पिणे, पितो किंवा प्राशन करतो. म्हणजे उद्यानो एको तळाकोपी अत्तीचा काय अर्थ? उद्यान एक तलावसुद्धा आहे. आणि खगाच पशुच तळाके उदकं पिती. पक्षी आणि प्राणी तलावात पाणी पितात किंवा तळ्यातील पाणी पितात किंवा तळ्यावर पाणी पितात, अशा प्रकारे त्याचा अर्थ होऊ शकतो. उय्यानस्य समीपे एका नदी अत्थी. उय्यानस्य इथे अस्य प्रत्यय लागलेला आहे. उय्यान अधिक अस्य प्रत्यय लागला, ही झाली छठी विभक्ती, संबंध दर्शवला आहे. म्हणजे उद्यानाच्या. आणि जर हे चतुर्थी विभक्ती का लागली नाही? चतुर्थी विभक्तीमध्ये लागतो, पण त्याचा अर्थ काय होतो? साठी, करास. म्हणजे आपण नर शब्द पाहिला तर नर अधिक अस्य, जर तर नरास आणि करिता, नरा करिता असं आपण मागे जेव्हा आपल्याला ग्रामरचा लेक्चर होतं तेव्हा आपण ते पाहिलं होतं. समीपे म्हणजे जवळ, समीप म्हणजे जवळ. म्हणजे काय अर्थ होतो? उय्यानस्य समीपे एका नदी अत्थी. उद्यानाच्या जवळ एक नदी आहे. उय्याने मालाकारो वसती. उय्याने परत ए प्रत्यय लागला म्हणून आपण पुन्हा रिपिटेशन नाही करत त्याचं. तर उद्यान मालाकारो म्हणजे माळी किंवा बागवान आणि वसती राहतो. काय अर्थ होणार? उद्यानात माळी राहतो. तस्य बालका उय्याने धावंती च किळंती.
तस्स म्हणजे त्याचा, त्याची किंवा त्याचे हे जेनेटिव्ह मालकी किंवा संबंध दर्शवण्यासाठी, त्याला किंवा त्याच्यासाठी डेटिव्ह होऊ शकतं, चतुर्थी विभक्ती, आणि पुढचा अर्थ आहे त्यामुळे किंवा म्हणून. तर आपला हा अर्थ काय होतो? तस्स म्हणजे त्याची. तस्स म्हणजे कोण? तर मालाकार. मालाकारा कोण? म्हणजे माळेची मुळं, माली. इथे माळेची असं दाखवलेलं आहे. माळी जो आपला आहे, कुठे राहतो? उद्यानामध्ये जो राहतो माळी, त्यासाठी हा तस्स शब्द वापरला आहे. त्याच्या पुढचा शब्द महत्त्वाचा आहे बालका. बालक म्हणजे मुलगा, बालक, पुत्र, सूत, तरुण किंवा किशोर असा त्याचा अर्थ होतो. आ प्रत्यय लागला, अनेक वचन झालं बालकामुळे, म्हणजे तस्स बालका म्हणजे त्याची मुळे. धावंती. धावती हा शब्द आहे एक वचनातला. त्याचा अर्थ होतो धावतो, धावते, पळून जाते किंवा वेगानं जातो. ह्याचा अनेक वचन झालं आहे धावंती म्हणजे धावतात. किळती. किळती म्हणजे खेळतो, खेळते, मजा करतो, करते किंवा क्रीडा करणे. ह्याचाही अनेक वचन झालं आहे किळंती म्हणजे खेळतात. तस्स बालका उय्याने धावंती च किळंती म्हणजे त्याची मुले बागेमध्ये धावतात आणि खेळतात. सो पुफ्फानी गहेत्वा नगरं गच्छती. सो म्हणजे तो म्हणजे ह्यामध्ये ह्या वाक्यामधला तो कोण आहे? माळी. सो पुफ्फानी. पुफ्फानी म्हणजे पुढे अनेक वचनामधला. गहेत्वा तो प्रत्यय लागला, पूर्वकालिक अव्यय म्हणजे घेऊन. नगरं, नगर आता आपण शब्दच पाहिलं, शहर किंवा नगर किंवा गाव, त्याच्याकडे शहरात किंवा शहराला. गच्छती म्हणजे जातो. सो पुफ्फानी गहेत्वा नगरं गच्छती. तो फुले घेऊन नगरात, शहरात किंवा नगरात, नगरात किंवा शहराला किंवा नगराला जातो. अहो उय्यानस्य निम्मलता. अहो उय्यानस्य मनुयता. अहो, चा अर्थ होतो दिवस किंवा तारीख. बौद्ध संदर्भात जर याचा वाक्य अर्थ केला अज्ज म्हणजे आज. कतिपाह. कतिपाह म्हणजे काही दिवस. तदह म्हणजे तो दिवस. अहोचा अर्थ काय होतो? हा शब्द म्हणजे आपण हा का सांगितला याचा अर्थ की ह्याची उत्पत्ती कुठून होते अशा म्हणून हे सांगितलं आहे. अहोचा अर्थ होतो हा एक अव्यय आहे, इनडिक्लिनेबल. तो असून तो मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. संदर्भानुसार त्याचे अनेक अर्थ होतात. आश्चर्य किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काय बोलतो? अरे वा, अरे ओ हो, वाव, ओ असे हा शब्द आपण वापरतो इंग्रजीमध्ये. तेव्हा एखाद्या गोष्टीचे नवल वाटल्यावर हा शब्द वापरला जातो. किंवा दुःख किंवा खेद हे आपण जे व्यक्त करतो किंवा जेव्हा काही वाईट वाटतं तेव्हा काय बोलतो आपण? अरे रे, आई ग, ओ डिअर, ओ नो असे शब्द आपण वापरतो. किंवा निश्चय किंवा जोर देणे. जर एखाद्या शब्दात निश्चय किंवा जोर द्यायचा असेल तर खरोखरच, नक्कीच, शुअरली किंवा इंडीड हा शब्द आपण वापरतो. कधीकधी इच्छा व्यक्त करण्यासाठीही अरे वा, असे व्हावे, अशी माझी इच्छा आहे, अशा प्रकारचा आपण अहोचा अर्थ घेऊ शकतो. मग तो प्रत्येक शब्दानुसार त्याचा अर्थ बदलतो. तर निम्मलता याचा अर्थ होता निर्मलता किंवा पावित्र्य. आणि मनुयता, मनोरमणीयता. तर ह्याचा अर्थ काय होईल या शब्दाचा? अहो उय्यानस्य निम्मलता, अहो उय्यानस्य मनुयता. तर आपण जसं घेऊ त्याच्या अर्थ तो अर्थ होऊ शकतो. अरे वा, या उद्यानाची निर्मळ. अरे वा, अरे वा म्हणजे आश्चर्य म्हणजे आनंद व्यक्त करण्यात आहे. अरे वा, उद्यानाची निर्मळता. आणि आपण उद्गारवाचक चिन्हही ते वापरू शकतो. अरे वा, उद्यानाची मनोरमता. अशा प्रकारे एक शब्द अर्थ होऊ शकतो. दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, अहो या उद्यानात किती निर्मलता आहे, अहो या उद्यानात किती मनोरमता किंवा मनोरमणीयता आहे. अशाही प्रकारचा आपण अर्थ इथे घेऊ शकतो. तर आय होप छोटंसं लेशन आहे पण महत्त्वाचं लेशन आहे की आपण बऱ्याच वेळी एखादा निबंध लिहिण्यासाठी हा निबंध लिहिण्यासाठी घेऊ शकतो. सोबतच अशा प्रकारचा मम पाठशाला पण आहे. मम पाठशाळेनंतर अहं दिठ्ठं एकं गामं असा हा दुसरा धडा आहे. त्यावरती पण आपण जसा वेळ भेटला तसं आपण त्याच्यावरती आपण तो एपिसोड पण आपण करूया, त्याच्यावरती पण अभ्यास करूया. पण आज आपण उय्यान हा शब्द काय हा आता
मार्च जवळपास आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी असाइनमेंट आहेत की एखादा तुम्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर एखादा निबंध लिहून आणा, एखादा निबंध कसा असतो ते रीड करून दाखवा, अर्थ सांगा. ह्यासाठी आपण आज उदाहरण म्हणून बागेचा जो हा आपला जो धडा आहे त्यावरती आज उदाहरण म्हणून आपल्याला हा लेसन आपण घेतलेला आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ मग तो एक वचनात आहे का अनेक वचनामध्ये आहे, कुठली विभक्ती लागलेली आहे, ती विभक्ती का लागली नाही आहे, किंवा एक वचनामधला शब्द आहे किंवा अनेक वचनातला शब्द आहे, नाम आहे की सर्वनाम आहे, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्याला आजचा लेक्चर हा समजला असेल असं गृहीत धरतो. जर कोणालाही काही अडचण असेल तर कृपया मला कमेंट करा. आपण त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आजचा लेक्चर इथेच आपण थांबवणार आहोत. आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि आता सध्या परीक्षेचा माहोल चालू आहे. आज जानेवारी आहे, जानेवारी 2026. लगेचच आपलं ज्या फेब्रुवारी-मार्चमध्ये एक्झाम चालू होते. तर अभ्यासादृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करा. जे उपासक ज्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाता येत नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठीही हा व्हिडिओ उपयोगी पडेल. तर आपण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल, माझा उपक्रम आपल्याला आवडत असेल तर आपण सर्वांनी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय.